नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन पिल्लर चॅनलवरती. तर आत्ता वाजून गेले 10. मी झोपलेलो, सकाळी दूध काढलं आणि मग झोपलो, ते उठलोच नाही. लवकर उठलो होतो, 5:30 वाजता उठलो होतो. मग ते झोपलो. मग आत्ता काम बाकी आहे, म्हणजे माझं अजून गोटा वगैरे साफ करायचं आहे आणि म्हैशींना पण धुवायचं आहे. तर ते मी आता करून घेतो पटपट आणि त्यांना गवत वगैरे घालतो, कारण आत्ता काय सोडणार नाही. आता ऊन पण वाढले. आता त्यांना आधीच सोडलं असतं तर ते आता 11 वाजेपर्यंत आले असतं रिटर्न. तर तो पटपट साफ करतो गोटा आणि म्हैशींना पण धुतो, कारण सोमवार आज लाईट पण जाईल. तर बघतो आता. तर आत्ता माझी गोट्याकडची सगळी कामं आवरली आहेत. आज काय मी वरती जाणार नाही, कारण म्हैशी आल्या नाहीत. म्हणजे फक्त 2च आल्यात, अजून 2 आहेत त्या आल्या नाहीत. तर त्यांना पण शोधायचं आहे. आणि बाकीची छोटी छोटी आहेत ना रेडकी, त्या पण नाही आल्यात, तर त्यांना पण शोधायचं आहे. म्हणून आता गोट्यातलं काम सगळं झालं आहे. गोटा धुतला, पूर्ण साफसफाई वगैरे केली, म्हैशींना गवत वगैरे घातलं आहेत त्यांना. आता जातो, बघतो कुठे भेटत आहेत का. म्हणजे आज दिवस तर त्याच्यातच जाणार आहे शोधाशोध करण्यात. तर बघतो आता, आधी कोणाला तरी फोन करून विचारतो कुठे अंदाज वगैरे लागला आहे का, म्हणजे कोणी बघितलं वगैरे आहेत का. आणि तसं मग शोधाशोध चालू करतो. चला. तर झालं आहे असं की मी चाललो होतो म्हैशी शोधायला, पण स्प्लेंडरचं आहे ना पुढचा टायर पंक्चर झाला आहे. तर मी काय केलं आहे जुगाड, दुसरी स्प्लेंडर आहे ना आमची ही दुधाची, तिचा मी टायर काढला आहे आणि तात्पुरता हिला बसवलं आहे. स्कूटी पप्पा घेऊन गेलेत म्हणून. आणि हा टायर मी आता जातो आणि पहिलं पंक्चर काढतो. जाता जाता पण बघतो म्हैशी आहेत का, कारण आता आल्या नाहीत कालपासून. तर आता बघतो जाऊन, पहिला जे टायरचं पंक्चर काढून घेतो आणि मग जातो शोधतो. हा टायर आहे ना तो हिचा आहे, आणि ह्याला जो मी लावला आहे तो ह्या गाडीचा आहे. तर आता तात्पुरता ह्याला सौंदर्याला आम्हाला पंक्चर काढून भेटेल. मग तिकडे जातो पहिली गाडी घेऊन, हा टायर चेंज करतो, म्हणजे हा टायर हिला बसवीन परत मी तिकडे पंक्चर काढल्यावर, आणि तो टायर काढून परत बांधून घेऊन येईन रिटर्न. असं करतो आता जातो पटपट आणि ते काम करतो. तर इशू आता असं झाला आहे, तो मी टायर चेंज केलेला पण तो बसत नाही, तो घासतो, फिरत नाही प्रॉपर. टाईट पूर्ण केलं तर, लूज केलं तर हलतो. तर आता मी ते आता घेऊन नाही जात, संध्याकाळी जाईन. आता तेच गाडी घेऊन जातो दुधाची. तर मी आता आलो, तो त्या दिवशी मला म्हैशी भेटल्या ना नदीवरती, जिकडे आम्ही गणपती विसर्जन करतो तिकडे. तर इकडे पण नाहीत म्हैशी. आणि विषय असा झाला आहे की आता मला जायचं आहे पलीकडे त्या साईडला, पण मी गाडी आणली ही दुधावाली. तर ते ब्रिज जे आहे ना तिकडे ते लागतं, म्हणजे ते साईडचं जे जावलं आहे ना दुधाच्या कितल्या ठेवण्यासाठी ते लागतं. तर मी आता नदीतून टाकतो गाडी, बघूया. ट्रॅक्टरने जायचा रस्ता आहे, पाणी किती असेल काय माहिती, आता बघतो टाकतो, होऊन जाऊ दे आता. बघ एवढं पाणी आहे, जास्त नाही तसं. परवा तिकडे भेटलेला म्हैशी, आता बघतो इकडून जातो पलीकडे, तिकडे असतील बघतो, घेऊन येतो जातो. आणि तर इकडे नदीच्या पलीकडे ना गुरववाडी आहे, त्या दिवशी तिकडे होत्या, तर आता तिकडे पण नाहीत. तर आता बघतो अजून तिकडे त्या साईडला एक शंकराचं मंदिर आहे महादेवाचं, तिकडे ओरडत होते असं कोणतरी बोलत होतं पप्पांना. तर एकदा तिकडे जाऊन बघतो आता, तिकडे नाही तर काय आता मग रिटर्न घरी जायला लागेल. बाकी काय आता करणार, बघतो आधी इकडे जरा ओरडून आल्या तर आता जाईन रिटर्न. आता घर तिकडे जातो. तर हा पण एक माळ आहे, एक कोले कोण असं बोलतात, तिकडे आलो आहे. तिकडेच त्या ओरडत होत्या, तिकडे पुढे शंकराचं मंदिर आहे महादेवाचं. तर इकडे जरा बघतो आता ओरडून असल्यास तर, नाहीतर काय रिटर्न घरी जावं लागेल. बाकी काय करणार होता, कारण तिकडून तर शोधून झालं पूर्ण. मेन सीन काय आहे, त्या बाकीच्या म्हशी येत नाहीत, पण आत्ता कसं झालं आहे माहिती आहे, ज्या दूध देतात ना त्या पण नाही आल्यात, त्याच्यामुळे जरा टेन्शन आहे. त्यांनी काल सकाळी दूध दिले, त्याच्यानंतर काल संध्याकाळी नाही आलेल्या, आज सकाळी पण नाही आलेल्या, आणि आज तर संध्याकाळी परत दूध काढायचा टाईम झाला आहे. तर आता बघतो ओरडून जरा, असले तर हाक वगैरे देतील, नाहीतर काय जाईन रिटर्न. हे बघा इकडे असा माळ आहे,
इथे खाली नदी आहे, म्हणजे कोंड आहे मोठी, कोले कोंड बोलतात तिला असं. तर बघतो इकडे माळावर आहेत काय हाक मारून ओरडून वगैरे. तर काय मला तिकडे काय म्हशी दिसल्या नाहीत. म्हशींना इकडे तर आलेलो मी परत, कारण गवत घालायचं होतं. तर त्यांना परत एकदा शेवटच्यावरती माळावरती शोधतो आहेत का तिकडे धरणाच्या इकडे. नाहीतर काय बघू, संध्याकाळपर्यंत वाट बघायला लागेल, नाही तर कोणाला तरी विचारत बसायला लागेल. बाकी काय शोध तर चालूच आहे, भेटत नाहीत, खूप मोठा इश्यू आहे. तर बघतो आता माळावर जातो तिकडे, जांभवलीच्या इकडे धरण होते तिकडे, तिकडे असतात तर तिकडे बघतो एकदा जाऊन. इकडे धरणाकडे पण आलेलो, पण इकडे पण म्हैशी नाहीत आता. तर कुठे गेले असतील काय माहिती, आता टेन्शन यायला लागलं आहे. कारण त्या दुधाच्या म्हशी तरी यायला पाहिजे होत्या. बाकीच्या येतात 1-2 दिवसांनी, त्यांचं काही नाही, पण ते दुधाच्या यायला पाहिजे होत, नाही तर प्रॉब्लेम होईल. दूध काढलेलं नाही ना 2 दिवस, ताप येऊ शकतो त्यांना त्याच्यामुळे. तर आता काय करायचं, टेन्शन आलं आहे खूप. यायला पाहिजेत म्हशी दुधाच्या टायमिंगवर, नाही रात्री आलं तरी चालतील, पण यायला पाहिजेत तसं. नाही तिकडे आलो आहे इथे जांभवलीच्या धरणाच्या इकडे, तुम्हाला दाखवतो थांबा. हा रस्ता जातो इकडे खाली, या साईडला इथे खाली धरण आहे, म्हणजे काम चालू आहे अजून त्यांचं. धरण आहे, हा पण एक रस्ता जातो आणि तिकडे मागे एक आहे असं. इकडे पहिलं जंगल होते, इथे कोणच यायचंच नाही. आता हे धरणामुळे म्हणजे रस्ते तरी झाले, जरा मोकळं झाले. आता इकडे कोणी यायचं नसतं दिवसाचं. पण खालच्या म्हणजे तिकडून आलो मी नंतर आणि गोट्यामध्ये गेलो. तिकडे पहिलं त्या म्हैशींना वगैरे हे घातलं, आपलं काय बोलतात ते गवत वगैरे घातलं. त्याच्यानंतर आता इकडे वरती आलो, पण इकडे पण काय म्हैशी नाहीत कुठे. तर आता जातो परत खाली, कारण त्यांना परत ते पेंड वगैरे तयार करायचे सर्व, त्यात वेळ जाईल. परत 6 वाजता दूध पण घेऊन जायचे म्हणून. तर जातो आता पटपट खाली, ते काम पण आवरून घेतो. चलो. हा रस्ता आहे एक, म्हणजे मी इकडे गेलो, हा जो लेफ्टला गेला आहे ना, हा बघा हवाला, हा प्रॉपर धरणाकडे जातो. म्हणजे इकडे धरणाचं काम चालू आहे. रस्ते म्हणजे बघा किती बारीक करून टाकणार एकदम. त्याच्यावर रोज पाणी वगैरे मारतात, त्याच्यामुळे एवढा धुरळा उसळत नाही. त्यांना पण ते बरं पडतं आहे, कारण ग्रीप पकडतात ना थोडं ओली जमीन असली की, त्याच्यासाठी. हा बघा एकदम हायवे सारखा बनवून टाकला नाही, एकदम ऑफ रोडिंगसाठी एकदम बेस्ट आहे. सेम तिकडे अजून म्हणजे आमच्या इकडे होते ना, आमच्या जागेमध्ये धरण, तिकडे पण असाच रस्ता केला नाही, मोठा रुंद एकदम. म्हणजे त्यांचा सीन कसा असतो, हा रस्ता तर म्हणजे त्यांनी केला आहे ना, एवढा रस्ता ते शासनाकडून मान्य करून घेणार धरणापर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे डांबरीकरण. आता बघू होतोय की नाही ते. माळ बघा किती ओसाड पडलाय तो, हा बघा. नजर जाईल तिथपर्यंत आमच्या वाडीतल्या लोकांचीच जमीन आहे सर्व इकडे. दाखवतो थांबा तुम्हाला. बघ जिथपर्यंत नजर जाते ना, तिथपर्यंत आमच्या वाडीच्या लोकांची जमीन आहे सर्वांची. सगळी ओसाड अशीच पडली. पहिली पूर्वी या इथे म्हणजे जे आमचे आजोबा वगैरे होते, आजोबा म्हणजे आमच्या पंजोबा वगैरे, ते सर्व इकडे शेती वगैरे करायचे. आत्ता बघा त्याची अवस्था. यूजसाठी आहेच नाही आता. आता धरण झाल्यावर बघू आता कोणी वापरली तर, मला तरी नाही वाटत. बघू आता. का गाव पालता घातला, पण आमच्या म्हशी बघा इकडेच आहेत. आता मी परत जाऊन आमच्या त्यावरच्या धरणाजवळ पण जाऊन आलो. बाबा काय चालतं, म्हशी आहे बघा आमच्या वाड्याजवळ आल्या होता. सगळ्या तुम्हाला दाखवतो थांबा. सगळ्या रांगेत आहेत बघा. ही एक आणि ती एक, ह्या दोघे दुधाच्या म्हशी आहेत हे बघा. आणि ही सगळी चेंडरं मेंढरं, ही येतात 2 दिवसानंतर माहिती, पण ही थांबत नाहीत कधी. ती कशी थांबली काय माहिती. सगळे आले ती बघा, वाड्यात 4 जणी बांधलेल्या आहेत आता. हे उरलेली सगळे 11 जण. ए काय काय घरबीर दिसत नाही की काय. आता बांधतो यांना, आता यांना, कारण आता दूध पण काढायचं आहे म्हणून. 5 वाजायला आलेत. पप्पा पण येतात, तर बांधतो आता यांना आधी, नंतर दूध काढेल. तर आता माझं दूध वगैरे काढून झालं आहे.
उशीर झाला आहे 6:30, पण आता पप्पा घेऊन जातात दूध, गाडी घेऊन येत आहेत. तर आम्ही व्लॉग इकडे संपवतो. आणि आता अजून गवत वगैरे घालायचं आहे त्यांना आणि पाणी पण दाखवायचं आहे, ते घालतो आणि घरी जातो. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.